विष्णू सहस्रनाम चिंतनमाला चालू आहे आपली. श्लोक 87 पर्यंत पूर्ण झाले आहेत आणि 698 नामपर्यंत आपण त्यात एकेका नामाचं विवेचनही बघितलंय. आता आपण 88वा श्लोक बघणार आहे. आधी श्लोक वाचते. सद्गतीस सत्कृतीस सत्ता सद्भूतीस सत्परायणः शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासस्यामुनः. श्लोक 88 699 नाम बघतो आपण. सद्गती. ओम सद्गते नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना लिहितात की ब्रह्मास्ति इति ये विदुः ते संतः तैः प्राप्यत इति सद्गतिः. सती गतिर्बुद्धिः समुत्कृष्टा अस्येति वा सद्गतिः. जो मनुष्य ब्रह्म आहे असे जाणतो, ब्रह्मा अस्ति इति ये विदुः असे जे जाणतात. इथे जो न म्हणतात जे घ्यायचंय, कारण ये म्हटलं ये विदुः. जे मनुष्य ब्रह्म आहे असे जाणतात त्यालाच तैहि संतः, त्यालाच विद्वान लोक संत म्हणतात. तैहि प्राप्यत इति सद्गतिः. त्यांची जी गती म्हणजे त्यांच्याकडून जी प्राप्त केली जाते, जी गती प्राप्त केली जाते अशा लोकांकडून त्याला सद्गती असं म्हणतात. गती म्हणजेच बुद्धी श्रेष्ठ अशा अर्थाने. सती गती ही बुद्धी ही असं पण अर्थ केलेला आहे की त्यांची गती म्हणजे बुद्धी श्रेष्ठ होय. सताम सताम म्हणजे सती म्हणजे सज्जन लोकांची गती अशा अर्थाने. समुत्कृष्टा अस्य इति वा सद्गतिः. सत्प्रवृत्त आणि उदार मनुष्यांचे ध्येयरूप जो श्री नारायण आहे म्हणून तोच काय आहे त्यांची गती आहे. त्यांची गती आहे म्हणजेच तो सद्गती म्हणावयाचा. हा 88 श्लोक कसा आहे. सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूती सत्परायणः असा याचा पूर्वार्ध आहे या 88 श्लोकाचा. सद्रूप परमात्मा इथे गायला आहे. त्यालाच सत्योपासक कसा पुजतो त्याचं सूत्र ह्या सगळ्याच्यात सांगितलेलं आहे. प्रथम परमात्मा हा सद्गती म्हटलेला आहे, म्हणजे ही सताम गती जी सज्जन लोकांची गती म्हणजे सद्गती जी आहे ती परमात्मा आहे. सती गती ही यस्य सह सद्गती. जिथे पोचायचंय ती गती कशी आहे, सत आहे, श्रेष्ठ आहे, ते सत्य आहे. जीवाचे ज्ञान बहिर्मुख असल्यामुळे तो असद्गती होय. त्याच्याकडे जीवाकडे कोणी येत नाही, कारण त्याचं ज्ञान कसं असतं बहिर्मुख आहे, म्हणून तो असद्गती म्हटलेला आहे. पण जो परमात्मा आहे, आत्मा आणि परमात्मा, तो कसा आहे श्रेष्ठ गती. जिथे जाऊन पोचल्यानंतर सगळं काही प्राप्त होतं म्हणून तो सद्गती म्हटलेला आहे. अनात्मगती होय तो. पण परमात्मा जीवात्मा अनात्मगती आहे, पण परमात्मा एक नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव आहे म्हणून तो सद्बोध आहे. जो सद्बोध आहे तो सद्गती असणार आहे. जीवात्मा मात्र असद्गती अनात्मगती आहे. सद्बोध म्हणजे काय, जाणून घेणारे सत्यज्ञान. परमात्मा स्वतःच कसा आहे ज्ञानस्वरूप आहे, आत्मज्ञ आहे. सताम गती म्हणजे संतांची सज्जनांची अंतिम निष्ठा, अंतिम धाम तोच आहे. म्हणून गीतेमध्ये म्हटलंच आहे यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. भगवंत म्हणतात की जिथे गेल्यानंतर परतल्या जात नाहीत. हे लोक सज्जन लोक किंवा जे जाणतात ब्रह्मज्ञानी जे आहेत ते हे जाणून मग परत येत नाहीत. असं जे स्थान म्हणजे जिथे पोचल्यावर ते तिथेच हे होतात, मुक्त होतात, ते धाम माझं आहे असं भगवत वचन आहे. एखादा नास्तिक परमात्मा नाहीच म्हणून बसला तो त्याच्या प्राप्तीचा प्रयास कसा करणार. एखादा असतो नास्तिक की ईश्वर विश्वर काही नाही आहे, त्यामुळे त्याच्या प्राप्तीचा तो प्रवास करत नाही, त्याला पावणार तरी कसा मग हा भगवंत. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधैश्च संश्रिताः मामात्मप्रदेहेषु प्रद्विषन्तो विसूयकाः. अहंकारी, बलवान, घमेंडी, कामना असणारे, क्रोध इतक्या सगळ्यांचा आश्रय घेणारे असे काही असतात आसुरी गुण असणारे लोक की जे इतरांचा जेव्हा द्वेष करतात म्हणजे जणू काही अंतर्यामी असणाऱ्या माझाच द्वेष करतात, शिवा परमात्म्याचा सुद्धा द्वेष करतच असतात.
आणि मग अशा लोकांची गती कशी असते? अंतर्यामी माझा द्वेष करणारे असल्यामुळे तान द्विषतः क्रूरान, अशा या पापाचारी द्वेष करणाऱ्या क्रूर कर्मे करणाऱ्या नराधमांना अहम संसारेषु अजस्रम, या संसारात अजस्रम म्हणजे वारंवार, आणि आसुरी योनीषु एव, अशा आसुरी योनीमध्येच मी त्यांना क्षिपामी टाकत असतो. म्हणजे मग त्यांची गती ही दुर्गतीच होणार. मरणाबरोबरच आपण मेलो म्हणजे संपणार असेच ते मानतात. मग जगात नीतीने तरी का वागावे असं या आसुरी वृत्तीच्या लोकांना वाटतं. मग ते हाच विचार करून आपलं दुराचरण करत राहतात. असत्यम प्रतिष्ठन्ते जगदावरणेश्वरम, हा संसार कसा आहे? असत्य आहे. ईश्वराविना सारे आपोआप हे बनलेलं आहे. म्हणजे फक्त स्त्री पुरुष संयोगातून हे उत्पन्न झालेलं आहे जग. काम, त्यातील काम हाच काय तो कारण आहे हे सगळं जग निर्मितीसाठी, त्याशिवाय दुसरं काही नाहीच असं मानणारे हे आसुरी वृत्तीचे लोक असतात. धर्म, ईश्वर यावर त्यांची निष्ठा नाही. जगाचा कोणी स्वामी आहे, कोणी शासक आहे, किंवा जग चालवणारा कोणी नियंता आहे यावर त्यांचा विश्वास नाही. म्हणजे जोवर जीवन आहे तोवर आपण सगळे उपभोग मिळवत जावे, लोकांना फसवून ओरबाडून मिळवायचे, आणि तोच आनंद आहे, त्याशिवाय नाही, हेच या लोकांना वाटत असतं. जे दुराचारी, पातकी असतात, आसुरी गुण असणारे असतात असे लोक, घमेंडी, काम, क्रोध आणि कामवासनेत सदैव असणारे असे, कुठल्याही कामना असो मग त्या कामनेमध्ये सतत बुडून असणारे असे हे लोक. त्यामुळे त्याच्यातच त्यांना आनंद मिळतो. पाप, पुण्य, धर्म, अधर्म या सगळ्या खुलसट कल्पना आहेत. पुन्हा कुठे आपल्याला जन्म मिळणार आहे? जीवन संपल्यानंतर जीवन राखच होणार आहे असंच हे लोक मानतात. ज्याला सद्बोध नाही त्याच्याकडनं सत्कृती तरी कशी होणार, आणि मग त्याला सद्गती तरी कशी मिळणार आहे? जो आत्मा मानतो, ईश्वर आहे ही दृढ श्रद्धा ठेवतो आणि या इहलोकामध्ये राहून उत्तम कर्म करतो, त्याचाच हा इहलोकही पुढे परलोकही सुखावह होतो. कर्माचा सिद्धांत तो जाणतो असे लोक कर्माचा सिद्धांत जाणतात. काही कर्मफले जी असतात ती कर्मफले भोगूनच संपायची असतात. जी या जन्मात असेल, कधी कधी पूर्वजन्मात केलेल्या एखाद्या अपकृत्य असेल, काही असेल, सुकृत असो की दुष्कृत असो, ते सगळे असतील तर ती नंतर मिळतात. म्हणजेच ती भोगूनच संपायची असतात. काही संचितात जमा झालेली असतात, ते पुढच्या जन्मात उत्तम गती मिळून आपल्याला मिळतील या विश्वासाने करायची असतात. या जन्मात जर चांगली कर्म केली तर आता इथे फळ मिळालं नाही आहे, पण हे संचितात जमा होतं आणि त्याची फळं पुढेही पुढच्या जन्मात त्या व्यक्तींना मिळतात. आणि हे सगळं ज्याला ठाऊक असतं तो सदाचाराकडे वळतो आणि त्यालाच सद्गतीही मिळते. त्याला तो सद्गती प्राप्त करून घेतो. त्याचं ध्येयच ते असतं की त्या सद्गतीकडेच आपल्याला जायचं आहे. आणि सद्गती कोणती? तो परमात्माच होय. भगवंताने गीतेत सांगितलेलंच आहे, यशास्त्रे विधिमत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम. 16व्या अध्यायात की जो शास्त्र विधीची अवहेलना करून यज्ञ, याग, दान, तप इतर कर्मे करतात. काही असतात तसे आसुरी गुण असणारे की शास्त्रविधीची सुद्धा अवहेलना करतात आणि फक्त आपल्या मनाप्रमाणे यज्ञ, याग, दान, तप सगळं कर्म करत असतात. ते त्याला शुभ कर्म मानतात. पण शास्त्रविधीचा त्याग करून केलेली ही सगळी कर्म कशी असतात? केवळ प्रसिद्धीसाठी असतात. त्यांना त्यात शाश्वत सुख वा परागती किंवा सद्गती हवीच असंही नसतं किंवा ती त्यांना त्यामुळे मिळत पण नाही. परंतु जे कार्य काय, अकार्य काय विवेकाने जाणतात, जे शास्त्रमान्य यज्ञ आहेत, विधियुक्त आहेत असे यज्ञ, जे शास्त्रमान्य दान आहेत ते दान, आणि शास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार तप करतात आणि इतर परोपकारी सत्कार्य करतात, सत्कर्म करतात, त्यांना सद्गती प्राप्त होतेच. शरीर मन मोहात न फसता परमात्मा प्राप्ती हाच ज्यांचा निखळ उद्देश असतो त्यांनाच ती सद्गती मिळते. अंते मती सागती. उत्तम सद्वासना असेल
तर सद्गती मिळेलच, कारण तो परमात्माच सद्गती होय. आणि हे संत सज्जन जाणतात. सद्गती म्हणजे आत्मा योग्य ठिकाणी जिथे जातो ते श्रेष्ठ पद, त्यालाच विष्णुपद असेही म्हटलेलं आहे. श्लोक 88. 700 नाम बघतो आपण. सत्कृती. ओम सत्कृतये नमः. सती कृती जगत रक्षण लक्षणा अस्य यस्मात् तेन सत्कृती. ज्याची सगळी कृत्ये ही परमशांतीची स्थापना करण्याकरताच असतात. परमात्म्याची गती म्हणजे ज्ञान, आणि जसं आत्मनिष्ठ असल्यामुळे सद्रूप आहे, तशी त्याची कृती सुद्धा आत्मनिष्ठ असल्यामुळेच सद्रूपच आहे. रज्जूला जसं आपल्या ठाई सर्पाभास होणं शक्य नाही, तसा परमात्म्याला आपल्या ठाई जगदाभास आत्मभिन्नत्वाने होणं शक्य नाही. तथापि जगद्रूप ही परमात्म्याची कृती तदधिष्ठित म्हणजेच तद अधिष्ठित म्हटली आहे. ती त्याला सत्कृती म्हटलं जातं. म्हणजे तीच परमात्म्याची सत्कृती, म्हणून परमात्म्याचं एक नाम सत्कृती ही. रज्जुत्वाने सर्पाभास सत म्हणावयाचा, एरवी तो सर्पत्वाने मिथ्या आहेच. जो भास झाल्यासारखं वाटतो तो सत आहे असं म्हणावायचा, पण एरवी हा साप नाही, म्हणजे सर्पत्वाने मिथ्या आहे. ब्रह्म सत्य जगत मिथ्या हा जो वेदांत डेंडिम घोष आहे, हे तात्पर्य लक्षून जे वर्तन, जो व्यवहार, जी कृती घडेल ती सत्कृती होईल. आणि म्हणून म्हटलंय, न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न अशुभामती भवन्ति कृत पुण्यानाम भक्तानाम पुरुषोत्तमे. ज्याला सद्वस्तूची आत्मतत्वाची ओळख पटली आहे, तो देहात्मबुद्धी बाळगून मी माझा ही भेदभावाची भाषा सोडेल. कपट, हिंसा, लोभ इत्यादी असत भावांनी अभिभूत तो होणार नाही. त्याच्या आहारी जाऊन पशुवत कोणाशी तो वैर विरोध करणार नाही. न क्रोधोनच मात्सर्यम न लोभो न अशुभामती. हे विष्णू सहस्रनामातली ही फलश्रुतीच आहे की अनेक पुण्यकृत्य करून जे पुरुषोत्तम विष्णूचे भक्त होतात, त्यांच्याजवळ क्रोध, मत्सर, लोभ आणि वाईट कार्य करण्याची किंवा कर्म करण्याची, वागण्याची बुद्धी राहत नाही. म्हणजे ही अशुभ बुद्धी म्हटलंय, ही अशुभ बुद्धी राहत नाही. तो सर्वत्र विवेकयुक्त समतेचा व्यवहार करील. असा साम्ययोगी पुरुषच सत्कृती म्हणावायचा. ही सत्कृती सद्दर्शन मूलच असेल. किंबहुना सर्वत्र समदर्शन ही सत्कृती होय. कारण कोणतीही कृती देहाश्रित असल्यामुळे तिच्यात वैषम्य, वैरघृण्यादी दोष कमी अधिक मात्रेत येणारच आहे. कारण आपण सगळे कसे असतो, देहाभिमानी असतो, त्यामुळे या गोष्टी आपल्यामध्ये येणारच. पण जो याच्याही पलीकडे गेलेला असतो, जो खरोखर भक्तोत्तम म्हटला आहे, त्याची कृती मात्र कशी असते, निर्दोष असते. पण बाकी सगळ्यांच्या ह्याच्यात हे दोष कमी अधिक मात्रेत येणारच सामान्यांच्यात. कुठे बसायचं झाल्यास आपण काय करतो, ती जागा झाडून तिथे बसणार. तसे करताना जीवांना मुंग्या वगैरे असतील तर त्यांना हुसकावून द्यावे लागतं आपल्याला. पाणी प्यायचे झाले असेल तर गाळून घ्यावे लागणार. खायचे म्हणजे इतर जीवांचा द्रोह होणार. या सूक्ष्म आणि दूरच्या गोष्टी सोडून मानव व्यवहार घेतला तरी त्यात सगळ्या विषम आणि प्रकारांना टाळता येत नाही. म्हणजे ह्या बाकीच्या ज्या कशा आहेत सूक्ष्म गोष्टी आहेत त्या जरी आपण सोडल्या तरी मनाने व्यवहार आपला कसा असा, मानवाचा व्यवहार कसा असायला हवा, तर विषम नको. तो विषम प्रकार आपण टाळू शकत नाही. परंतु जे पुरुषोत्तम असतात, भक्त असतात, ते मात्र सगळ्या बाबतीत इतरांशी वागत असताना सुद्धा क्रोध, मत्सर, मात्सर्य हे त्यांच्यात नसतं. अनिच्छन्नपी देहानुषंगामुळे भूतद्रोह होतो आणि म्हणून देहभान विसरून आत्मचिंतन करणे, आत्मनिष्ठ होणे, यालाच त्यांनी सत्कृती म्हटलेलं आहे. आणि ती होऊन परमात्म्याहून श्रेष्ठ दुसरा कोणीही नाही. म्हणजे याहून दुसरा, परमात्म्याहून दुसरा असा कोणीही नाही. परमात्मा हा सगळ्या बाबतीत
सत्कृतीच आहे. म्हणून म्हटलंय सती कृती ही जगत रक्षण लक्षणा अस्य, ज्याची कृती सतत जगत रक्षणाचाच विचार करणारी, सज्जनांचं रक्षण करणारी, वेळ पडली तर मग दुष्टांना हे शासन करणारी अशीच आहे. परंतु सर्व सृष्टीकडे विश्वाकडे जर आपण बघितलं तर प्रत्येक सूक्ष्म असो की स्थूल असो, सगळ्या प्रकारची भगवंतांनी निर्माण केलेली ही विश्व निर्मिती म्हणजे त्याची सत्कृतीच आहे. मनुष्य मात्र त्या कृतीचा कुठेतरी दोषयुक्त वागून बिघडवून टाकण्याचा प्रयत्न करत असतो. पण भगवंत मात्र कुठल्याही प्रकारचा काय म्हणू ज्याला कुठलंही त्याच्याजवळ पार्शलिटी नसते. बस सगळ्यांच्या बाबतीत योग्य चांगलं असावं हीच भगवंताची इच्छा, आणि त्या दृष्टीनेच भगवंताने जे जे विश्व निर्मिलेलं आहे, जे जे मनुष्य प्राणी निर्मिलेला आहे, तो सगळा सत्कृती चांगल्यासाठीच केलेला आहे असं म्हणायचं. म्हणून भगवंताचं एक नाम. तसं सद्गती मागचं बघितलं आपण, आणि आता हे सत्कृती आहे. इथे आपलं 6वं शतक पूर्ण झालेलं आहे. आता पुढे आपलं 6वं शतक नव्हे 7वं शतक आपलं पूर्ण झालेलं आहे, आणि आता 8वं शतक सुरू होणार आहे. 700 बघता बघता आपले नाम विवेचन करून झालेलं आहे. 88 श्लोकापर्यंत आपण येऊन पोचलेलं आहे. पुढचं नाम पुढे बघूया. ओम नमो विश्वस्वरूपाय विश्वस्थित्यन्तहेतवे विश्वेश्वराय विश्वाय गोविंदाय नमो नमः. नमो विज्ञानरूपाय परमानन्दरूपिणे कृष्णाय गोपीनाथाय गोविंदाय नमो नमः. नमः कमलनेत्राय नमः कमलमालिने नमः कमलनाभाय कमलापतये नमः. नमस्कार. आजपासून आपलं शतक 8वं सुरू झालेलं आहे. श्लोक 88 चालू आहे आपला. 700 नामं आपली पूर्ण झाली आहेत. 701 नाम बघतोय आपण. सत्ता. ओम सत्तायै नमः. सजातीय विजातीय स्वगत भेदरहिता अनुभूती सत्ता एकमेवा द्वितीयम इति श्रुतेः. सत्ता म्हणजे अस्तित्वाने युक्त, स्वगत सजातीय विजातीय भेदाने रहित अशी जी असणेपणाची जाणीव, तिला सत्ता असं म्हणतात. ती ज्याचे स्वरूप आहे तोच कसा आहे, अद्वितीय आहे, म्हणून एकमेवा द्वितीयम म्हटलेलं आहे. आधीचे नाम आपण बघितले सद्गती, सत्कृती वगैरे. सद्गती म्हणजे सद्दर्शन, आणि सत्कृती म्हणजे सदाचार. यांच्या योगी साधकाचं जीवन उत्तरोत्तर सद्रूप बनत जातं, आणि शेवटी देहादी सर्व असत जे आहे ते सगळं गळून जाऊन तो निखळ सत्ता म्हणजेच सद्भाव बनतो. त्याच्या ठाई असताचा म्हणजे असताचा, त्याच्या ठाई असताचा लवलेशही राहत नाही. सा काष्टा सा परागती असं म्हटलं जातं. म्हणजे तीच परमगती, तीच परमसीमा, तीच पराकाष्ठा, तेच लक्ष आहे. हे परमपुरुष परमात्मा संदर्भात म्हटलं जातं, ज्याच्यावरती काहीही नाही. म्हणून इथे नाम रूप गुण कर्म कशाचाच संपर्क असत नाही असं म्हटलं जातं. असते ते केवळ असतेपण समजावायचे. असतेपण, कारण ते अद्वितीय आहे. नसतेपणाच्या विरोधामध्ये उभे राहणारे किंवा दुसऱ्या असतेपणाच्या वेगळेपणाने सुद्धा उभे ठाकणारे असे हे असतेपण नव्हे. आणि ते भावरूप असल्यामुळेच तर त्याला सत्ता म्हणावायचे. म्हणून त्याला वेगळे विरोधी या 2 कल्पांबरोबर अभावरूप असल्यामुळेच त्याला सत्ता म्हणावायचे. वस्तुमात्राचे होणारे जे 3 कल्प त्यापैकी कशातच त्याची गणना होऊ शकत नाही. म्हणून ती सत्ता, ते असतेपण खरोखरच कसं आहे, निरुपमच होय. त्याला साम्याने, विरोधाने किंवा अभावाने दुसऱ्या जोडीस उभे करताच येत नाही. त्याला प्रतिपक्ष कल्पिताच येत नाही. असे हे एकमेवाद्वितीय म्हटलंय. केवळ स्वरूप आहे. ते सजातीय विजातीय भेदरहित एकमेवाद्वितीय असले तरी एकाच देहाचं जसं मुंडके, धड, हात, पाय
असे विभाग असतात. तसे स्वगत भेद इत्यात असू शकतील, म्हणावे तर तेही नाही. एकनाथांनी म्हटल्याप्रमाणे तो सन्मात्र परमात्मा पाठना पोट अवघा निघोट असा सर्वांगी देखणा सर्वांवरिष्ठ आहे. ही परमात्मा सत्ता वैदिक ऋषींनी वर्णन करताना म्हटलंय, यते मही स्वराज्ये व्याचेष्ठे बहुपाह्ये. या मंत्रात असं म्हटलंय की यते मही म्हणजे स्वराज्यासाठी जेव्हा सर्वांची ममता असेल, पुरुषार्थ करतील सगळे, तर ते स्वराज्य होईल. म्हणजेच स्वराज्य बहुपाह्य आहे. बहुपाह्य म्हणजे अनेक लोक मिळून त्याची रक्षा करू शकतात. स्वराज्य तेव्हाच सुराज्य किंवा स्वराज्य होऊ शकते, किंवा तर सगळ्यांनी मिळून त्याचं रक्षण केलं तर. व्याचिष्ठ म्हटलेल्या पुन्हा यतेमयी स्वराज्य व्याचिष्ठे. व्याचिष्ठ शब्दाचा अर्थ विशाल झालं पाहिजे. शूद्र स्वराज्य कसं असतं, अपहृत, कोणी पण हरण करून घेऊ शकतं अशा स्वराज्याला, किंवा कोणी त्याच्यावर राज्य गाजवू शकतं, किंवा नष्ट होण्याची सुद्धा संभावना असते शूद्र जे असेल ते. म्हणून पुरुषार्थ करतील त्या ठिकाणीच ते राज्य साधन असून सुराज्य किंवा स्वराज्य बनतं. म्हणून त्याचं रक्षण केलं पाहिजे आणि रक्षाकरण करू शकतात असे काही लोक. वैदिक मंत्रात स्वराज्य शब्दांनी अशी संबोधल्या या अर्थाने त्याची व्याख्या केलेली आहे. तिच्या संपादनासाठी पराक्रमाची पराकाष्ठा केली पाहिजे आणि या सत्तेसाठी म्हणजेच परमात्मा सत्तेसाठी सर्वांनी खुशाल स्पर्धा करावी. तशी स्वराज्यासाठी असते, सुराज्यासाठी असते. सगळ्यांनी पराकाष्ठा करायला पाहिजे असते. ते मिळवण्यासाठी ते लक्ष ठेवून, ते ध्येय ठेवून, जसं तिचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी पराक्रमाची पराकाष्ठा करायला पाहिजे, तसे या सत्तेसाठी, कोणती सत्ता, तर परमात्मा सत्तेसाठी सर्वांनी खुशाल स्पर्धा करावी, ती मिळावी. म्हणून तिथे कुणाचे भय नाही, कशाचेही भय नाही. ती अकुतो भय आणि सर्वतो भद्र अशी आहे. अनतिस्पृहणीय आहे ही सत्ता. म्हणून परमात्मा सत्तेसाठी सगळ्यांनीच नेहमी प्रयत्न करावे. ते लक्ष आपले असावे, ती आपली परमगती असावी, हे या नामामध्ये आलेलं आहे. श्लोक 88. 602 नाम बघतो आपण. सद्भूती. ओम सद्भूतये नमः. सन्नैव परमात्मा चिदात्मकः अबाधात भासमानत्वाच्च सद्भूती. सत्स्वरूप असून जो अनेक प्रकारे व्यक्त होतो, भासमान होतो, असा सद्भूती म्हटलेला आहे. दुसरा अर्थ असा केला जातो की ज्याचे वैभव श्रेष्ठ आहे. कारण भूती शब्दाचा अर्थ आहे वैभव, सामर्थ्य, ऐश्वर्य. आपण गीतेमध्ये विभूती शब्द, विभूती योग हा अध्याय बघितला, 10वा अध्याय. त्यामध्ये विभूती म्हणजेच वैभव, सामर्थ्य, ऐश्वर्य हा अर्थ आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या दृष्टीनेच भगवंताच्या सगळ्या विभूती त्या विभूती योगामध्ये सांगितलेल्या आहेत. किंवा यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवानीतीर मतिर्मम. तिथेही भूती शब्द आलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहे, त्या ठिकाणी वैभव, सामर्थ्य, ऐश्वर्य हे सगळं असणारच. भगवंताने अनेक अवतार धारण केले, त्यामध्ये परमात्म्याच्या विभूतीचं ऐश्वर्य प्रगट केलंय. परमात्म्याच्या विभूती अनंत आहेत, तरीही त्या सर्व मिळून त्याचं दिव्य सामर्थ्य पूर्णपणे प्रगट करू शकणार नाही. अनंत विभूती असूनही अवतार रूपात दिसतात, त्या म्हणजे दाखवल्या आहेत, वैभव, सामर्थ्य त्याचं सगळं. पण तरी सुद्धा हे सगळं मिळूनही हे त्याचं दिव्य सामर्थ्य पूर्णपणे प्रगट झालंय असं म्हणू शकणार नाही. देवही ते जाणू शकत नाहीत. फक्त योगी लोक ध्यानावस्थेमध्ये त्याच्या अनंत विभूतींची थोडीशी प्रचिती घेऊ शकतात असं म्हटलं जातं. चंदनाचा वृक्ष जसा सर्वांगी चंदन असतो, तसा परमात्मा हा सत आहे. त्याचे बीज, पत्र, पुष्प, फळ सारं सत आहे. हा सारा विस्तार, ही विभूती,
हे कसं आहे, सद्रूपच आहेत. म्हणून तो परमात्मा सद्भूतीही म्हणायचा. सूर्य प्रकाश स्वरूप असतो, त्याची प्रभा ही प्रकाशमयच. तद्वत परमात्मा हा सद्रूप आहे, म्हणजे त्याची भूती म्हणजेच विश्ववैभव हे प्रभावळ हे सत्स्वरूपच आहे. प्रकाशाशी जसा अंधाराचा सांधा कुठेही केव्हाही जुळूच शकत नाही. प्रकाश आहे म्हणजे प्रकाशच, अंधार नाहीच कुठे. तद्वतच सताशी असताचा, जे सत आहे त्याच्याशी असताचा संपर्क होऊ शकत नाही. प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंधकार. अंधकार किंवा तिथे प्रकाश नाही. असत कुठे किंवा सत नाही, अशा अर्थाने म्हणजे सताचा आणि असताचा संपर्क होऊ शकत नाही. त्याचा प्रकाशाशी संबंध कसा असणार आहे? प्रकाशाचा अभाव म्हणजे अंधकार, त्याचा प्रकाशाशी संबंध असणार नाही. पण तर्ककुशल या असंबद्धालाच विरोध संबंध म्हणून मोकळे होतील. पण सताचा असताशी एवढाही संबंध नाही. तो सद्रूप परमात्मा सत्सत विभागाला मिळून विराजमान आहे. ही जी त्याची अतिसत सत्ता आहे, म्हणजे सत आणि असत, ही जी भगवंताची सत आणि असत सत्ता आहे, हीच त्याची भूती म्हणावयाची. एका बीजापोटी फळे कोटी कोटी होतात, ही त्याच्या बीजाची भूती होय. तशी सताची भूती म्हणजेच विश्वाकार विवर्त होय. तसं एखादं बीज आहे, त्यातनं किंवा गव्हाचा एक दाणा पहिला तरीचा अनंत दाणे त्याला येतात रोपट्याला, असे तर कितीतरी होतात. तसं ती त्या बीजाची भूती म्हणता येईल, सामर्थ्य म्हणता येईल, ऐश्वर्य म्हणता येईल. तशी सताची भूती म्हणजे विश्वाकार हे विवर्त होय असेही म्हणता येईल. पण विवर्ताच्या योगे मूळ वस्तू वाढत नाही. जी मूळ आहे ती कधी वाढतही नाही आणि कधी घटतही नाही. तद्वतच सन्मात्र परमात्मा सद्भूतीरूप विश्वाकाराच्या योगे वाढत घटत नाही. विश्वाकार वाढेल तरी तो कधी वाढत नाही किंवा तो घटतही नाही. तो कूटस्थ नित्य अविकृत राहतो, कुठेही त्यात विकार नाही, म्हणून त्याला अविकारी म्हटलं जातं. वस्तुतः ही विकृतताच जी आहे ही त्या सद्रूपाची भूती होय. पण अज्ञानाने विवर्ताला, त्या विश्वाकाराला भूती म्हटलं जातं. जनकासारखे ज्ञानी या सद्भूतीच्या बळावरच मिथिलायाम प्रदीप्तायाम नमे दह्यति किंचन असं म्हणतात. जेव्हा त्यांची राजधानी मिथिला जळत होती तेव्हा माझे काहीही जळत नव्हते. वैराग्य आणि अनासक्तीची जी भावना आहे ती यातून दिसून येते. आत्मप्रत्ययाचे बोल हे बोलत असतात. अशा प्रकारे खरोखरच ती सद्भूती किंचन मात्र जरी अहंता ममता उरली असेल तर त्याला तो अकिंचन धन, तो सद्भूती परमात्मा भेटावयाचा नाही. परमात्मा कसा आहे? सत्स्वरूप असून जो अनेक प्रकारे व्यक्त होतो, भासमान होतो असा म्हटले जाते. सद्भूती सन्देव परमात्मा चिदात्मका अबाधात भासमानत्वाच्च सद्भूतीही. श्लोक 88. 703 नाम बघतो आपण. सत्परायणः. ओम सत्परायणाय नमः. सतां तत्त्वविदां परं प्रकृष्टमयनमिति परायणम. सज्जनांचे तो अयन आहे. सत्परायण यात शब्द 3 आहेत. सत, पर आणि अयन. अयनाचा अर्थ आहे आश्रयस्थान. सताम तत्वविदाम परम प्रकृष्टमयम इति म्हटलेलं आहे. प्रकृष्टम अयनम इति म्हणजे सत म्हणजे सज्जन. या सज्जनांचे, श्रेष्ठांचे म्हणजे तत्वविदाम आले सगळे, परम या सगळ्या श्रेष्ठांचे, सज्जनांचे आश्रयस्थान जो आहे तो, म्हणून परमात्म्याचे एक नाम सत्परायण म्हटलं आहे. अयन म्हणजे आश्रयस्थान अशा अर्थाने. सज्जन म्हणजे काय? जे सत्याची उपासना करतात अशा सज्जनांचे ध्येय तोच असतो. सज्जन ते सज्जन, त्यांचं ध्येय हा सत्परायण आहे. परमगती तो परमात्माच होय. हे आपण वारंवार बघतोय. सर्वांचा निषेध एक वेळ होऊ शकेल पण सतचा निषेध होऊ शकत नाही, म्हणून तेच पर अयन.
पर म्हणजे श्रेष्ठ, अयन म्हणजे आश्रयस्थान, श्रेष्ठ आश्रयस्थान आहे किंवा परमगती होय किंवा परमध्येय होय. आपण गाढ झोपेत असतो तेव्हा कुठे जातो? तेव्हा हे विचित्र विश्व विलीन होऊन जाते आणि मी मनुष्य, मी स्त्री किंवा मी पुरुष किंवा मी अमुक अमुक काय जो काही अहंभाव असेल तोही नाहीसा होतो गाढ झोपेमध्ये. उरते ते काय? उरते ते एक सत, आणि ते म्हणजेच त्याला सत म्हणायचे. ते जे आहे ते उरतं ते, त्यातच सारे पिंड. तसे हे ब्रह्मांड प्रत्यह आणि प्रतिकल्प विलीन होत असते. प्रत्यय म्हणजे दररोज अशा अर्थाने, प्रतिकल्प ते विलीन होते. म्हणूनच ते म्हणावायचे परायण. सर्वांची गती त्यातच होते, त्यातच सारे विलीन होतात. हे जे चराचर दिसते तेही सारे नाहीसे होते प्रलय काळात. म्हणून ते जे सत आहे ते सत या पदास पात्र नव्हे, तर ते अव्यक्त अक्षर आहे ज्यात हे चराचर लीन होते, तेच खरं सत आहे. ते स्वतः कुणातच लीन होत नाही, तर ते सदैव स्वे महिमनी प्रतिष्ठित असते, सदैव स्वरूपस्थित असते. असे हे जे सत, हे जे परायण, त्याला जे अनन्यभावे शरण गेले तेच या लोकी सत्पुरुष होय, सज्जन होय. त्या सत्पुरुषांच्या ठाईच ती परमात्मा सत्ता आविर्भूत होते. आणि म्हणूनही तो परमात्मा सत्परायण म्हणजे सत्पुरुष ज्याचे उत्कृष्ट स्थान होय असंही म्हटलं जातं. म्हणजे सज्जनांच्या ठाईही तो राहतो आणि सज्जनही याच्या ठाई विलीन होतात असं म्हटलं जातं. अशा सत्पुरुषाहून श्रेष्ठ या जगात काहीही नाही. तुकारामाने आपल्या साध्या सोप्या पण मार्मिक मराठीमध्ये हे सांगितलंय की तीर्थी धोंडा पाणी, तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. तीर्थांच्या ठिकाणी दगडाचा देव आणि नदीचे पाणी असते. तीर्थाटन करा की ते तुम्हाला हेच दिसणार. पण खरा देव कुठे आहे? तर खरा देव सज्जन माणसात असतो, संत सज्जनात देव असतो. अशा संतांचा सज्जनांचा सहवास मिळाला तर तेथे देहही अर्पण करावा. श्लोक 88. 704 नाम बघता आपण. शूरसेना. ओम शूरसेनाय नमः. हनुमत प्रमुखाः सैनिकाः शौर्यशालिनो यस्यां सेनायां सा शूरसेना यस्य सः शूरसेनः. सर्व लोकांमध्ये जो शूर आहे तो शूरसेन असं म्हटलं जातं. याआधी हे नाम येऊन गेलंय. पराक्रमी आणि शूर योद्ध्यांची सेना असणारा तो शूरसेन, परमात्म्याचं हे नाम एक घेतलेलं आहे. या संज्ञेने श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचा निर्देश केला आहे. कारण यांच्या सेनेमध्ये महाबली हनुमान, हनुमत प्रमुखाः सैनिकाः जे पहिलं भाष्य केलेलं आहे आचार्यांनी, त्याचा उल्लेख आलेला आहे की सेनेमध्ये महाबली हनुमान, लक्ष्मण, श्रीरामांच्या सेनेमध्ये अर्जुन, भीम यांचा समावेश आहे श्रीकृष्णांच्या सेनेमध्ये. म्हणजे मागील श्लोकार्धात सद्गती, सत्कृती, सत्ता, सद्भूती आणि सत्परायणा ही जी वरची ओळ आहे हे सगळं निर्गुण निराकाराचे वर्णन आलेले आहे. तर या खालच्या ओळीमध्ये या श्लोकाच्या उत्तरार्धात शूरसेना, यदुश्रेष्ठ, सन्निवास आणि सुयामुनः या श्लोकार्धात सगुण साकाराचं नामसंकीर्तन केले आहे. निर्गुण निराकार हेच चरम आणि परमतत्व आहे. पण ते आहे कसं? तर अचिंत्य आहे, अनिर्देश्य आहे, दाखवता येत नाही, चिंतन करता येऊ शकेल असं नाही. कारण समोर नाही, काही निराकार आहे, निर्गुण आहे, त्याचं आकलन सहसा होत नाही. म्हणून म्हटलेच आहे गीतेमध्ये की अव्यक्त आहे गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. देहाभिमानाच्या द्वारे अव्यक्त विषय गती कठिणतेने अवाप्यते म्हणजे प्राप्त केली जाते. अव्यक्त म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्म. गीतेमध्ये सगुणोपासना की निर्गुणोपासना सुलभ या अर्जुनाच्या प्रश्नाला भगवंत उत्तर देताना हे म्हणतात आहे. निर्गुणोपासनेमध्ये सिद्धी कठीणतेने आणि उशिरा होते, पण सगुणोपासनेमध्ये
भगवंत सम्मुख झालेल्यावर भगवंत कृपा होऊन त्याचा शीघ्र उद्धार भगवंत करतात असं म्हटलं जातं. म्हणून पुन्हा सांगितलेलंच आहे की तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. अशा भक्तांचा मी या या संसार सागरातून सहज उद्धार करतो. थोडक्यात काय, श्रीराम, श्रीकृष्ण, आणखीन काही अवतार पुरुष, महात्मे यांचे मोल आम्हा देहवंतांना विशेष आहे. कारण ते सगुण साकार रूप आपल्याला समोर असतं. कारण अचिंत्य वैभव निर्गुण निराकाराचा संकेत या महापुरुषांच्या जीवनावरून होत असतो. यांचं जीवनचरित्र बघितलं की मग त्या निर्गुण निराकारापर्यंतचा संकेत मिळतो. सगुणोपासना, ज्ञान आणि वैराग्य यांचा अलौकिक आदर्श आपल्या जीवनाने लोकात प्रत्यक्ष दाखवणारे सत्पुरुष नसते तर शास्त्रे प्रत्यक्ष प्रमाणाच्या अभावी लटके ठरली असती. आणि म्हणून या श्लोकार्धात भगवान कृष्णाचं स्मरण केलं आहे. भगवान कृष्ण हा शूरसेनाच्या जनपदात आणि कुळातही जन्मलेला आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवंताचं एक नाम शूरसेन असं म्हटलं आहे आणि जो श्री विष्णूचाच अवतार आहे. सिंहवत सेन हे पद गौरवार्थाने नामांना जोडलं जातं. म्हणजे पराक्रमी, पुरुषार्थ करणारे म्हणून सेन या अर्थाने सिंहवत हे गौरवाने या नामांना जोडलं जातं. जसं शूरसेन, वीरसेन, हरिसेन, भीमसेन इत्यादी. मथुरा मंडल हे शूर नावाच्या आणि अन्वर्थक म्हणजे पराक्रमी लोकांचे जनपद होते. मथुरा मंडल जनपद म्हणजे काय, ते छोटी राज्य किंवा वसाहती, समान संस्कृती असते किंवा सगळ्या त्यांच्याच जमातीचे लोक एकत्र येऊन ते स्थापन करत असतात. जन म्हणजे लोक आणि पद म्हणजे पाऊल किंवा ठिकाण किंवा लोकांची जागा जिथे ती जमात राहते एकत्र या अर्थाने. सुंदर स्त्रिया आणि पराक्रमी पुरुष यांच्याबद्दल प्रसिद्ध होतं ते मथुरा मंडल. आजही आहे असं म्हणता येईल. त्यांच्यात भगवान श्रीकृष्ण हा सुंदर, गुणी, तसाच ज्ञानी, पराक्रमी पुरुषोत्तम जन्मला. हनुमदादी शूराणाम सेना यस्य सह शूरसेनाः असा जो उल्लेख आलाय की हनुमत इत्यादी शूरसेना ज्याची आहे तो शूरसेन असा विग्रह होऊ शकतो. परंतु इथे श्रीरामांच्या बाबतीत ते म्हटलेलं नाही आहे. इथे ते अप्रस्तुत आहे. इथे श्रीकृष्ण पिता, इथे श्रीकृष्णांच्या दृष्टीने ते विष्णू अवतार श्रीकृष्णांच्या बाबतीत हे बरोबर जमतंय नाम. कारण श्रीकृष्ण पिता वसुदेव हा शूरसेनाचा पुत्र होते. वार्ष्णेय कुळातील हे होते आणि शूरसेन याचा पुत्र वसुदेव आणि त्या कुळात जन्मलेला हा वासुदेव म्हणून याचं एक नाम शूरसेन असेही आहे. शूरसेन नाम हे यामुळेच भीष्माचार्यांनी स्तुती करताना उच्चारले असेल. कारण पूर्वी आजोबांच्या नावाने म्हणजे आजोबांचं नाव पौत्रास म्हणजे नातवाला दिलं जात असे. अशा अर्थाने सुद्धा हे शूरसेन भीष्माचार्यांनी उच्चारलंय. परंतु अवतार रूपातील श्रीराम, श्रीकृष्ण हे शूर पराक्रमी होतेच म्हणूनही शूरसेन नाम इथे परमात्म्यासाठी एक उपयोगात आणलेला आहे किंवा ही संज्ञा परमात्म्याला दिलेली आहे. श्लोक 88 705 नाम बघतो आपण. यदुश्रेष्ठः. ओम यदुश्रेष्ठाय नमः. यदूनां प्रधानत्वात् यदुश्रेष्ठः. यदुवंशातील श्रेष्ठ म्हणून यदुश्रेष्ठ हे एक नाम. यादवांमध्ये सर्वश्रेष्ठ असे कोण, तर श्रीकृष्ण. श्री नारायणाचाच अवतार श्रीकृष्ण होते आणि ही विभूती पण आहे. म्हणूनच इथे यदुश्रेष्ठ यादवांमध्ये जो श्रेष्ठ तो असा उल्लेख आलेला आहे आणि ते परमात्म्याचे एक नाम सांगितलंय. भगवान कृष्ण हा शूरसेन जनपदात जन्मलेला म्हणून शूरसेन हा उल्लेख आपण मागच्या नामात बघितला. तसा या जनपदातील यदुकुलात जन्मलेला म्हणून यादव होय. कारण हा यदुकुलात जन्मला म्हणून यादव. यादवात श्रीकृष्णाच्या त्यांच्या योग्यतेचा दुसरा कोणीही नव्हता यादव कुळात. म्हणून तो कसा आहे, यदुश्रेष्ठ म्हटलेला आहे.
आपल्या मार्गदर्शनासाठी जसा आपल्या हाताचा दिवाच आपल्याला मोठा, तसा ज्या त्या जाती जमातीला तिच्यातील थोर पुरुष असतो. त्याने आपल्या क्षेत्रात हे नेतृत्व केले म्हणजे त्याचं थोरपण, त्याचं नेतृत्व सार्थक झाले म्हणावायचे. जग अफाट आहे, त्याचं नेतृत्व करण्याचा आव माणसाने का आणावा? त्याने आपल्या भोवतालचे मर्यादित क्षेत्रच आपलं जग मानून संतोष का करू नये? तेवढ्यात त्याने आपले पुरुषोत्तमत्व प्रगट केले म्हणजे तो जगाचाही पुरुषोत्तम झाला. त्याने आपल्या काळी पुरुषोत्तमत्व प्रगट केले की तो सर्व काळाचा पुरुषोत्तम झाला. खरोखरच माणसाला एवढंच करणं शक्य आहे. त्याने ही आपली मर्यादा ओळखावी. जो आपल्या काळातला आणि कुळातला उत्तम तोच सर्वोत्तम होय. भगवान कृष्ण असा होता म्हणून त्याची धर्मराजाच्या राजसूय यज्ञात अग्रपूजा झाली. त्या काळच्या समाजामध्ये तो जो ज्ञानाने, पराक्रमाने, शीलाने, गुणाने आणि रूपाने सगळ्याच बाबतीत अप्रतिम कोण होता? तर श्रीकृष्ण होता. म्हणून तो त्या राजसूय यज्ञामध्ये अग्रगण्य ठरला. अग्रपूजा करण्याचा मान त्याला मिळाला. मुख्य म्हणजे त्याचा प्रभाव, श्रीकृष्णाचा हा प्रभावच ईश्वरावतारत्व होय. प्रत्येक युगामध्ये ईश्वर असा अवतार घेत असतो. त्या अवताराचे गमक त्याचा तो अलौकिक प्रभावच होय. त्याच्या विरुद्ध जो उठेल तो पडेल, जो त्याची आज्ञा शिरोधार्य करील तो वागेल, तो पुढे जाईल, उन्नती करून घेईल. त्याच्याप्रमाणे वागेल तो आपली स्वतःची उन्नती करून घेईल. भगवान कृष्ण हा असा अवतार होता. त्याचा प्रभाव अनुलंघ्य होता. कोणी तो उल्लंघित करू शकणार नाही असा त्याचा जणू काही प्रभाव होता. म्हणून त्याचं एक नाम यदुश्रेष्ठ होय. आणि श्रीकृष्ण हा विष्णूंचा अवतार म्हणूनही नारायणाचं, परमात्म्याचं एक नाम यदुश्रेष्ठ याही अर्थाने भीष्माचार्याने विचारलं असावं. श्लोक 88. 706 नाम बघतो आपण. सन्निवासः. ओम सन्निवासाय नमः. सताम विदुषामाश्रयः सन्निवासः. सताम म्हणजे संत जनांचे जे निवासस्थान ते सन्निवासः. सन हा डबल न जो झालाय अर्धानं, त्याच्या दोन शब्द वेगवेगळे केले असेल तर सत अशा अर्थाने होईल. सत म्हणजे सज्जन लोक, सताम त्यांचं निवासस्थान, आश्रयस्थान. किंवा सन्निवासः म्हणजे संत जनांमध्ये राहणारा. संत जनांचंही निवासस्थान तो आणि हा संत जनांमध्ये राहणारा म्हणूनही सन्निवास. परमज्ञानी भक्त त्या परमात्म्यामध्येच निवास करतात. भगवत भावामध्येच पूर्ण निमग्न झालेले असतात व आपल्या त्या स्थानातूनच आपल्या भोवती दिव्य ज्ञानाचा प्रकाश पसरवितात. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. माझे भक्त सर्वांतर्यामी वसत असलेले ते सत्य ज्ञेय जाणतात आणि माझ्या ठिकाणी सतत वास करतात. समग्र परमात्म्याचे ज्ञान भक्तीनेच होऊ शकते. मम साधर्म्यम आगताः असे भगवंत म्हणतात ते हेच. ज्ञानाचा आश्रय घेऊन भक्त ज्ञानाचा आश्रय घेऊन माझ्या साधर्म्याला प्राप्त होतात. अर्थात जसं माझ्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व नसते तसेच त्यांच्यातही कर्तृत्व भोक्तृत्व मग राहत नाही. जसा मी नेहमीसाठी निर्लिप्त निर्विकार राहतो तसेच त्यांनाही आपल्या निर्लिप्ततेचे आणि निर्विकारतेचा अनुभव येतो. हे असं वचन भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलंच आहे. ज्ञानी महापुरुष भगवंतासारखे निर्लिप्त निर्विकार तर होतात, परंतु भगवंतासारखे संसाराची उत्पत्ती, पालन आणि संहाराचे कार्य मात्र करू शकत नाहीत. मात्र योगाभ्यासाच्या बळाने एखाद्या योग्यात काही सामर्थ्य येतं, परंतु ते सामर्थ्यही भगवंताच्या सामर्थ्यासमान नसतं हेही तितकंच खरं. परंतु भगवंत म्हणतात की समग्र परमात्म्याचे ज्ञान जे भक्तीने होऊ शकते ते सगळे मम साधर्म्यम आगताः. असे भक्त भक्तीनेच भक्ताची भगवंताशी आत्मीयता आणि अभिन्नता
होत जाते. असे हे भक्त असतात. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि तेषु चाप्यहम. भगवंत खरं तर सर्व प्राण्यात समान रूपाने परिपूर्ण आहेत, परंतु जे प्रेमपूर्वक भगवंताचे भजन करतात ते भगवंतात आहे आणि भगवान त्यांच्यात आहे. अर्थात भगवान त्यांच्यात विशेष रूपाने प्रगट आहे. तात्पर्य असे आहे की जसं पृथ्वीत पाणी सर्व ठिकाणी राहतं, परंतु विहिरीत ते विशेष प्रगट असतं, तसेच भगवान संपूर्ण संसारात परिपूर्ण असूनही भक्तात संतजनात विशेष प्रगट असतात. संतजन भक्तात ही जी विलक्षणता आहे हे भगवंताच्या प्रेमपूर्वक भजन करण्याने भगवत कृपेमुळे आलेली असते. म्हणून भक्त भगवंतात राहतात असं विधान करून मागाहून मग गौरवाने भगवंतही भक्तात राहतो असं विधान केलेलं आहे. हे चिंत्य आहे आणि म्हणून सज्जनांचा आश्रय, सज्जनांचा पाठीराखा असा त्याचा विशिष्ट अर्थ इथे अभिप्रेत आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकातील साधू, परित्राता, दुष्ट दमयिता आणि धर्म संस्थापक परमेश्वरी अवतार होय असा त्याचा आशय. म्हणजेच परमात्माच सर्व सज्जनांचा आश्रय होय, शरण्य होय म्हटलं ते या अर्थानेही आहे असा हा सन्निवासः म्हटलेला आहे. श्लोक 88 707 नाम बघतो आपण. सुयामुनाः. ओम सुयामुनाय नमः. सुयामुना नाम काय असेल कळत नाही पटकन. आचार्यांनी भाष्य केलंय. शोभना यामुना यमुना संबंधिनो देवकी वसुदेव नंद यशोदा बलभद्र सुभद्रादयाः परिवेष्टारो सेती सुयामुनाः. म्हणजे शोभन सुंदर असणाऱ्या यमुनेच्या तीरावर जे सगळे देवकी वसुदेव नंद यशोदा बलभद्र सुभद्रादया इत्यादींनी जो परिवारात, अशा या परिवारामध्ये जो शोभून दिसणारा आहे तो सुयामुनः. गोपवेशधरा यमुनाः परिवेष्टारः पद्मासनादयाः शोभना अस्येति वा सुयामुनः असाही अर्थ केलाय. गोकुळ आणि मथुरा ही भगवंताची दोन्ही लीला क्षेत्रे यमुनेच्या तीरावर आहेत. यमुनेच्या तीरावर ज्यांनी वस्ती केली त्यांना यामुन म्हणावयाचे. सुशोभना यामुना म्हणजे सुंदर जो यामुन तो सुयामुन. सु लागलाय उपसर्ग आधी. सुचा अर्थ आहे सुंदर, चांगला, शोभून दिसणारा असा. आणि यामुन म्हणजे सुंदर जो यामुन तो सुयामुन. यमुनेच्या तीरावर हाही अर्थ तिथे घेतला की यांची वस्ती आहे, त्यांनाही यामुन म्हणत असत. शोभिवंत यमुना तीर निवासी म्हणजे कोण? तर भगवान कृष्ण म्हणजे श्री विष्णूचाच अवतार. त्याने तिथे यमुनेच्या पुळणावर, पुळणचा अर्थ आहे रेती असणारा, किनारा असलेला अशी ती ओली भूमी. पुळणचा अर्थ आहे पुळण. नदी किंवा समुद्राच्या किनाऱ्याच्या ओल्या किंवा रेती असलेल्या भूमीला म्हणतात पुळण. यमुना तीरावरील मधुकुंजामध्ये यमुनेच्या काळ्या जळात गोपगोपींसह स्वच्छंद विहार केला श्रीकृष्णाने. गाईगुरांसह तो रमला. यमुनेच्या जळचरांशी, तिच्या तीरावरील मर्कटादी वनचरांशी, आकाशातील काकपिकादी खेचरांशी तो समरसला आणि आपले वेगळेपण, आपले थोरपण पार हरवून बसला. अशा त्या सर्व भूतात्मभूत झालेल्या गोपाळ कृष्णाहून अधिक सुशोभन कोण बरे असेल? पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत या उपनिषद वचनाचा बृहत आरण्य उपनिषदामधलं हे वाक्य आहे की त्याचं चरित्र म्हणजे कसं? पदार्थ पाठच होय. याचा अर्थ असा की कोणत्याही व्यक्तीने आधी विद्वत्ता, पांडित्य प्राप्त करायला हवी आणि मग एका मुलासारखे निर्दोष आणि सरळ व्यवहारात राहायला हवे. थोडक्यात काय? आत्मज्ञान प्राप्त केल्यावर अहंकार रहित जीवन जगायला हवे हे सांगितलेलं आहे. ज्ञान आणि सरलता आपण म्हणतो ना, विद्या विनयेन संपन्न जो असेल तो, म्हणजे विद्या असेल पण त्याने विनयाने युक्त असला पाहिजे. विद्या विनयेन शोभते
असं पण एक वाक्य आहे. हे ज्ञान आणि सरलता, साधेपणा म्हणजे निरहंकारी वृत्ती यांचं संतुलन हवं. ज्ञान असेल तर साधेपणा हवा, निरहंकारी वृत्ती हवी, सरलता हवी, समोरच्यांची सुद्धा वागताना विनय हवा, नम्रपणा हवा. असा हा महाज्ञानी जो असेल, तो महाज्ञानी जेव्हा समाजात जन्मतो आणि वावरतो, त्यात अगदी मिसळून जातो, तेव्हा तो समाज पार्थिव राहत नाही, त्याचं दिव्य रूपांतर होतं. तिथे आनंदी आनंद नांदतो, तिथे भूवर वैकुंठ अवतरते. यमुनातील गोकुळात असेच झाले होते. तेथील मृत्कण मृण्मय राहिले नव्हते, ते चिन्मय झाले होते. तेथील सारे विश्व चिद्रसामध्ये विलीन झाले होते, विरघळून गेले होते. तिथे अद्वैतामृताचा एकार्णव हेलावत होता. यमुनेच्या काळ्या पाण्याने कृष्ण काळा झाला नव्हता, तर त्या कृष्णाच्या सांद्र चैतन्याने सारे कृष्णमय झाले होते. आणि म्हणून भक्त गातात, रात्र काळी घागर काळी, यमुना जळे ही काळी ओ माय, विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी, कृष्णमूर्ती बहु काळी ओ माय. अशी ही कृष्णमूर्ती श्री विष्णूंची अवतार मूर्ती. यांच्या भक्तीच्या प्रेमाच्या रंगात सगळे इतके रंगतात की त्यात त्यांच्या भक्तांना गोपींना सरस सावळेच भासायला लागतात. सुयामुनाहा हे नाम सांगताना ऐकताना आपण या सुंदर लोभस आकर्षक यामुनामध्ये किती दंग झालोय, होय ना. कधी कधी वाटतं हे सारं असेच त्याचे रूपदर्शन घेता घेता संपून जावं. उठता बसता काम करता झोपता तोच आठवत असतो. असाच त्याचा कधीही विसर पडू नये, हीच त्या श्री नारायणाला माझी आर्त प्रार्थना. लहानपणापासून घरी नृसिंह कुलदैवत असल्याने ओम नमो भगवते वासुदेवाय नाम मुखात असायचेच. आजही ते सुटलं नाहीये, पुढेही ते अखेरपर्यंत मुखात राहो, तुम्हा आम्हा सर्वांच्या मुखात राहो, हीच प्रार्थना. सुयामुनाहा या नामाने आपण त्या कृष्णमूर्तीमध्ये, त्या विष्णूच्या अवतार मूर्तीमध्ये त्याचं चरित्र ऐकताना, लीला ऐकताना रंगून जातो, हेच खरं. हीच प्रार्थना. सुयामुनाहा या नामाने आपण त्या कृष्णमूर्तीमध्ये, त्या विष्णूच्या अवतार मूर्तीमध्ये त्याचं चरित्र ऐकताना, लीला ऐकताना रंगून जातो, हेच खरं.